विदर्भ वेगळं राज्य व्हायला पाहिजे का, याचं उत्तर विदर्भातल्याच 90% लोकांना माहिती नाहीये. पण ही मागणी काही नवीन नाही, पण प्रश्न हा भावनेचा नसून क्षमता आणि तयारीचा आहे. विदर्भ वेगळं राज्य झालं तर नागपूर राजधानी होऊ शकते, ज्यामुळे प्रशासनिक निर्णय स्थानिक पातळीवर आणि अधिक जलद होण्याची शक्यता आहे. आणि आज जे निर्णय मुंबई किंवा पुण्यातून घेतले जातात ते विदर्भाच्या गरजेनुसार थेट इथूनच घेतले जातील. विदर्भ खनिज संपत्ती, जंगल क्षेत्र आणि शेती या तिन्ही बाबतीत समृद्ध आहे, ज्यामुळे रिसोर्सेस बेस्ड प्लॅनिंग सोपं होऊ शकतं. मात्र याचा अर्थ असा नाही की महसूल आपोआप वाढेल. खनिज, पर्यावरण आणि पाणी यावर केंद्राचे नियम तसेच राहतील. फरक इतकाच, स्थानिक प्राधान्य ठरवण्याचा स्वातंत्र्य वाढेल. शेतीच्या बाबतीत विदर्भाकडे मोठी क्षमता आहे, ज्यात कापूस, सोयाबीन आणि काळी सुपीक जमीन ही विदर्भाची ताकद आहे. योग्य पाणी व्यवस्थापन आणि प्रक्रिया उद्योग उभे राहिले तर शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढू शकतं. पण हे तात्काळ नाही तर दीर्घकालीन नियोजनावर अवलंबून आहे. आणि यातच वास्तवाचा दुसरा भाग बघायचा म्हटलं तर मुंबई सारखा मोठा महसूल स्रोत उपलब्ध राहणार नाही. पहिल्या काही वर्षात नवीन सचिवालय, प्रशासन, पोलीस यंत्रणा यासाठी मोठा खर्च लागेल. आणि त्यातच शिक्षण आणि रोजगार ही विदर्भाची सध्याची कमकुवत बाजू आहे. संस्था आहेत पण संधी नाही आणि क्वालिटी मर्यादित आहे. जर उद्योग आणि गुंतवणूक वेगाने आली नाही तर तरुणांचे स्थलांतर कमी होण्याऐवजी वाढून जाईल. म्हणजेच प्रश्न असा नाही की विदर्भ वेगळं राज्य होऊ शकतं का, तर खरा प्रश्न हा आहे की विदर्भ वेगळं राज्य होण्यासाठी तयार आहे का. जर तयार असेल तर विदर्भ वेगळं राज्य करणे एक संधी ठरू शकते, आणि जर तयार नसतानाही घाईघाईने घेतलेला निर्णय विदर्भासाठी धोका ठरू शकतो. तुमचं मत कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करून फॉलो करायला विसरू नका.